चला, इथं फक्त काउंट सेम ठेवा. ठीक आहे, एक्स्ट्रा देऊ नका. ते ऑटोमॅटिक काय करतं, नन करता नसेल तर. ठीक आहे, मिनिमम किती असल्या पाहिजे ते द्या फक्त. ठीक आहे. आता जाऊ आपण अजून थोडंसं पुढे. आता जायचं आपल्याला लॉक वरती. कशावर जायचं, लॉक इथे मी अगेन ठीक आहे चालू आहे. आय लॉक वरती. आय लॉक जे आहे, ते एकदम इझी आहे. आता समजा ह्याच्यावरतीच काम करतोय आपण, युव्ही वरती. ठीक आहे. मला सांगा, मला फक्त हे सात्विक प्रिंट करायचंय. काय प्रिंट करायचंय? सात्विक. ठीक आहे. मला असा आणि असा इंडेक्स नंबर काय असेल सांगायचा. डीएफ डॉट आय लॉग. ठीक आहे. रो वाईज काय पोझिशन त्याची? वन. काय आहे? वन. आणि त्याच्या कॉलमची पोझिशन किती आहे? टू. झिरो वन टू. काय आहे? टू. आणि देन शिफ्ट इंटर. अरे सेल्स, अरे सॉरी, डीएफ घेतलंय, तर डीएफ घेतलंय. युवी नाही घेतला अजून. सात्विक काय आलं? जादू जादू. सात्विक बहुतेक तुझं खरं रूप दिसलं ना, सेल्समॅन. ठीक आहे. हा, पुढे जाऊ आपण आता. मला सांगा की मला फक्त हे पॉवर बीआय करायचंय. कसं करणार? डॉट आय लॉक. तो करेक्ट आहे. गिल्ट. आला पॉवर बेस. समजलं लॉकचं कसं काम करतं ते. ठीक आहे, लॉक जे आहे ते इंटिजर बेस काम करतं. तुम्हाला जर का एक्झॅक्ट इंटिजर माहिती असेल, तुम्ही तो देऊ शकता. ठीक आहे. मग हे आय लॉक आहे. बट जास्त ऑपरेशन्स असतात कशात परफॉर्म होतात? लॉकमध्ये. त्याच्यामुळे लॉक लक्षात ठेवा. आय लॉकचं सेमच आहे, जिथे तुम्ही तिथं इंडेक्स नाही देत. हे जर का लॉक असतं फक्त, तर तुम्ही 6च्या ऐवजी काय दिलं असतं तिथे? त्याचं स्किल सेट स्किल 3 दिला असता. म्हणजे पोझिशन म्हणजे लेबल दिला असतं. तुम्ही काय दिलं असता? लेबल. आणि आय लॉक काम करतं पोझिशन वरती. कशावर काम करते? पोझिशन बेस, म्हणजे त्याला म्हणतो आपण इंटिजर नंबर वरती. ठीक आहे. समजले लॉक आय लॉक मध्ये काय फरक येतो, स्प्लिट कसं यूज करतो आपण ते. ठीक आहे. तर हे कम्प्लीट. आता तुमचं जे आहे ते पांडाज आहे. आता मला सांगा की काय डाऊट आहे का पांडाज मध्ये, की असं तुम्हाला वाटतं का काय की राहिलंय पांडाज मध्ये काहीच? आता असं इमेजिन ना करू की पांडास थ्रू आपण वेबसाईट वेबसाईट बनवणार आहे. थोडं तेवढंच राहिलं, ते नाही होत. कारण की मी एकदा शिकवत होतो. ठीक आहे. जवळपास आज त्याच्या आधीच्या 6-7 बॅच आधी मी तिकडच्या ब्रांचला शिकवायचो तेव्हा. ठीक आहे. तर ते मुलं मुलं म्हणत होती की सर आता वेबसाईट कधी बनवायची पांडासनी. तेव्हा एवढं सगळं झालं होतं तेव्हा. तर पांडासनी वेबसाईट नाही बनत. त्याची शक्ती आहे फक्त डेटा क्लीन करणं. ठीक आहे. काय करण्याची शक्ती आहे त्याकडे? डेटा क्लीन करण्याचे ऑपरेशन सगळे तो करू शकतो, जे तुमच्या इमॅजिनेशन मध्ये आहेत नाहीयेत. ते सगळे ऑपरेशन ते करू शकतो. ठीक आहे. जे पण वर्ल्ड मध्ये डेटा क्लिनिंग ऑपरेशन एक्झिस्ट करत आहे, ठीक आहे, ते पांडाच करू शकतं. आणि इन फ्युचर येणारे पण ऑपरेशन पांडाच करू शकतं. ठीक आहे. पांडाच भरपूर कॅपेबल आहे. ठीक आहे. आता आपण आपल्याला जसं यूज करायचं तसं त्याचा यूज करून घेत आहे. ठीक आहे. आता नंपाय नंपाय पण खूप पॉवरफुल लायब्ररी आहे. बट आता आपण जास्त यूज का नाही करत आहे, कारण काय आपल्याकडे तर यूज केस नाहीये जास्त त्याचा. ठीक आहे. मॅट्रिक्स वगैरे पुढे आहेत आपल्याला. ठीक आहे. जसं की जेन आहे, एजंटिक आहे, मध्ये त्याचा जास्त यूज होतो. ठीक आहे. कारण की ते बॅकएंडला रन होत असतं कंटिन्यू. आता तुम्हाला असं वाटत असेल की काय राहिलं याच्यामध्ये क्लिनिंग मध्ये, तर मला सांगा. मग आपण ते बघू. कोणतं क्लिनिंग ऑपरेशन सगळ्यात अवघड वाटलं? हा, एकच मिनिट. कारण का आपण जेव्हा वेबवरून इनपुट घेणार, ठीक आहे, तेव्हा एकतर स्किल्स टाका म्हणतो आपण. ठीक आहे. तिथं आपण जर का डिफाईनच करून ठेवलं की तो 4च इनपुट देऊ शकतो, तर आपल्याकडे 4च कॉलम असणार. त्यातल्या 4 मधले त्यांनी जर का 3च फिलअप केले, तर चौथा ऑटोमॅटिकली काय असणार? नन असणार. कारण की तिथे एक ऑप्शन पण असतो. ठीक आहे. अदरवाईज तुमच्याकडे काही नाहीये, तर तिथे काय करा? नन करा. काय करा? नन. कारण की मी काय सांगितलं, याची स्क्रिप्टिंग कुठे केली जाते? जेव्हा तुम्ही वेबवरून डेटा काय करत असता? फेच करत असता. तो एकदम क्लीन होऊन कुठे गेला पाहिजे? डेटाबेसमध्ये गेला पाहिजे. जसं की आपण डेटा फेच करताना जर का आपण एम्प्लॉईला त्याच्या सॅलरीवरती कॅटेगरी लावली आहे, तर ऑटोमॅटिकली एम्प्लॉईला माहिती का त्याची सॅलरी कॅटेगरी काय? नाही माहिती. बट आपल्याला माहिती बॅकएंडला स्टोअर होतीये. ठीक आहे. आणि ते अपडेट कसे होतात? युझिंग ट्रिगर. काय होतात? ट्रिगर. तुमचं एसक्यूएल झालंय वाटतं, सगळ्यांचं झालं ना एसक्यूएल? एसक्यूएल मध्ये हो ट्रिगर सर. शिकलाय. ठीक आहे. डेटामध्ये नवीन कोणती गोष्ट अपडेट झाली की ट्रिगर काय होतात? कॉल होतात. आणि ऑटोमॅटिकली त्या गोष्टी काय करतात? अपडेट करतात. मग डेटाबेस मध्ये ऑटोमेशनचं काम कोण करतंय? ट्रिगर्स करतात. ठीक आहे. अँड देन त्याच्यानंतर ना, किंवा जर काही एखादी गोष्ट तुम्हाला मॅन्युअली चेंज करायची, तुम्ही स्टोअर प्रोसिजरचा यूज करू शकता. ठीक आहे. स्टोअर प्रोसिजर फंक्शन आहे, तुम्ही इझी वे मध्ये काय करू शकता? ते यूज करू शकता. म्हणजे कम्प्लीट ऑटोमेशन समजते कुठे? पायथॉन मध्ये. जर का तुम्ही कोणती वेबसाईटची लिंक आणि त्याचा डेटा पायथॉन थ्रू पाईपलाईनने पास करताय,
तर तो काय होणार आहे, क्लीन होणार आहे. काय होणार आहे, क्लीन. ठीक आहे, क्लीन होऊन कुठे स्टोअर होणार आहे, डेटाबेसमध्ये. आणि डेटाबेसमध्ये जर का तशा नावाचा पर्सन एक्झिस्ट करत असेल तर ते ट्रिगर फक्त काय करतं, त्याची सॅलरी अपडेट करतं. ठीक आहे. आणि मेसेज येतो कुठे, कुठे मेसेज शो होतो सांगा की, लॉग मध्ये. कशामध्ये मेसेज अपडेट होतो, लॉग. लॉग टेबल बनवलं होतं ना आपण. ठीक आहे, एम्प्लॉय लॉग. त्याच्यामध्ये काय होतं, अपडेट होतं. शेजारी डान्स क्लास चालू आहे, डान्स क्लास तयार होतोय म्हणजे. ठीक आहे, कोणाला इंटरेस्ट आहे का डान्स मध्ये वगैरे, जॉईन करून द्या. सर त्याच्या आवाज चालू आहे. हा सात्विक, तुला लावायचं का, कार्ड पाठवून देतो. इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट आहे. अरे त्यांना, हा पण ते मला सर ते म्हटले मध्ये, आम्हाला एक सात्विक पाहिजे. ते डिपार्टमेंट मध्ये तुम्ही अप्पर युज केलं ना लास्ट मध्ये. हा. हा तर ते युज नाही समजलं मला. अरे यूज त्याचं, अप्परचा म्हणजे यूज. काय हा, कशासाठी. ह्याचा यूज नाही समजला अप्परचा. हा बघ, म्हणजे त्याच्यात चेंजेस काय झाले ते डेटामध्ये असं म्हणत होतो. चेंजेस काय झाले दाखवतो ना, बिफोर आफ्टर आहे ना आपल्याकडे. हा बघ. हा, आता हे कोणता फॉर्म आहे सांग, प्रॉपर फॉर्म आहे. ठीक आहे, इथं कोणता आहे, येस. अप्पर फॉर्म आहे. कोणता फॉर्म आहे, अप्पर. इथं कोणता फॉर्म आहे, लोअर. म्हणजे एका प्रॉपर. स्ट्रक्चर किंवा एका केसमध्ये आहे का, ते नाहीये. ठीक आहे, ज्याला जसं फिलअप करायचं तसं त्यांनी फिलअप केलं. मग आपल्याला एका केसमध्ये हवं ना, स्टोअर करतोय तर. एक तर प्रॉपर, अप्पर तर अप्पर, लोअर तर लोअर. एका फॉर्मॅटमध्ये हवं. त्याच्यामुळे तुला, मी तर अप्पर घेतलं, तुझं लोअर घे. ठीक आहे, तिथं तू प्रॉपर मीन्स टायटल घे. ठीक आहे, समजलंय. म्हणजे मला हे एकाच फॉर्मॅटमध्ये असण्यासाठी मी इथे काय केलं, ते ऑपरेशन परफॉर्म केलंय. राहील लक्षात. ते का आपण इथं अप्पर यूज केलंय, ते तुम्हाला लोअर करायचं तुम्ही लोअर करा, बट सगळा डेटा जो आहे तो एकाच फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. ठीक आहे, अप्पर तर अप्पर, लोअर तर लोअर. मग युजर तिकडे कसंही फिलअप करू देत त्याला. आपल्याकडे स्टोअर होताना काय होतंय, का फॉर्म मध्ये स्टोअर होतंय. समजलं. आता काही डाऊट आहे का अजून. इथं काय आलंय, डुप्लिकेट रिप्लेस. अरे हा, डुप्लिकेटचं ऑपरेशन. इथं रन ऑल करू, रन ऑल करू द्या. Data is equals to data dot of duplicates. And then फर्स्ट क्लिअर करा. ठीक आहे, फक्त एकच फंक्शन आहे. झालं. जे पण याच्यामध्ये रो डुप्लिकेट असेल, ठीक आहे, ती काय होणार आहे, डिलीट होणार आहे. मला त्यांनी ही मार्क केली होती, मे बी जॉन स्मिथची, नाही सॉरी, कोणती केली होती रे तू. एक मिनिट मला चेक करू दे. मे बी तुला सांगितलं पण होतं की फंक्शनने डिलीट होत आहे. डॉन डोची. हा, ही वालीच ना, 1 आणि 5. त्यांनी चांगलं मार्क करून पाठवले होते मला. हा, इथं इथं आहे तो मेसेज. 0 आणि 10 ना, आहे का आता 10 इथे. नाहीये. समजलं डुप्लिकेट कसं काम करतं ते. याला पण तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. मग हे आउटपुट सॅटिस्फाय, अँड देन चेक केल्यानंतर ना डिलीट. आता डेटामध्ये काही डुप्लिकेट आहे का, नाहीये. फक्त काय करायचं तुम्हाला, ड्रॉप डुप्लिकेट. ठीक आहे, राहील लक्षात. आता समजा की मला बघायचे की माझ्याकडे कोणत्या टाईपचे डिपार्टमेंट आहेत, किती टाईपचे डिपार्टमेंट आहेत. मग मी असं मोजत बसणार का बोटावरती, की सेल्स झाला तर सेल्स परत नाही घ्यायचं, नाही. मग तुम्ही कसं बघू शकताय, तर सिम्पल इथे लिहायचं DF ऑफ डिपार्टमेंट. आता हा हा स्टुडंट आहे याचा, आपला नाव काय त्याचं, तन्मय. तन्मय सांग कसं बघणार. मला बघायचं माझ्याकडे किती टाईपचे डिपार्टमेंट आहेत, कसं बघणार. हम्म. अरे हे फंक्शन सारखं लागतं आपल्याला.
कशाला? युनिक. ठीक आहे, युनिक फंक्शन शिकवलं होतं का मी तुम्हाला? नव्हतं ना? मग याच्या थ्रू तुम्ही बघू शकता की युनिक डेटा, अरे डिपार्टमेंटचा डी आहे करेक्ट. सॉरी, डेटा आहे डेटा. व्हेरिएबलचं नाव डेटा आहे. आलं? ठीक आहे, एवढ्या टाईपचे डिपार्टमेंट्स काय आहेत आपल्याकडे अवेलेबल आहेत. ठीक आहे, मग तुम्ही कोणत्याही कॉलम्स मधले युनिक डेटा जो आहे तो बघू शकता. ठीक आहे, मग हे मोस्टली कॅटेगोरिकल डेटावरती काम करते युनिक. सगळ्या डेटावर करतं, पण यूज कशावर करतात? कॅटेगोरिकल डेटावरती. समजला? युनिक कसे फाइंड आउट करायचे, डुप्लिकेट कसे रिमूव्ह करायचे ते. ठीक आहे, हे दोन बेसिक आहेत. अजून काही डाऊट असेल तर विचारा. ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारा. आता उद्यापासून जे आहे ते आपलं, तुम्हाला सांगतो की ह्या आठवड्यामध्ये तुमचं पायथॉन विथ स्टॅटिस्टिक पूर्ण संपणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं स्टार्ट होईल मशीन लर्निंग. काय स्टार्ट होईल? मशीन लर्निंग. ठीक आहे. पूर्ण झालं का सर पायथन आता? हा, असं समज की झाला, तर या आठवड्यात पूर्ण होईल तुमचं पायथॉन. अजून राहिलंय तसं भरपूर. ठीक आहे, भरपूर म्हणजे स्टॅटिस्टिक तर पूर्णच राहिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण जास्त राहिलं असं म्हणतोय. स्टॅटिस्टिक 4 दिवसांचं आहे. ठीक आहे, 4 तासांचं आहे. म्हणजे स्टॅटिस्टिक जर का आपण 2-2 तास घेतला तर 2 दिवसामध्ये स्टॅटिस्टिक विथ प्रोजेक्ट संपून जाईल तुमचं. आणि प्रोजेक्ट पण एक लेक्चर आहे आपलं, त्याच्यामुळे 3 ते 4 नेक्स्ट ट्युजडे पर्यंत होऊन जाईल. दोन दोन लायब्ररीज पण आहे. कोणत्या 2 लायब्ररीज? अरे हा रे यार, ते विसरलोच होतो. मॅट्रोप्ली. काय, डेटा व्हिज्युअलायझेशन साठी मी वेगळेच 2 सांगितले होते. कोणत्या सांगितलं तर रेकॉर्डिंग आहे का? आता काय करायचं याच्या पुढे सांगा तुम्ही. इंटरव्ह्यू प्रिपरेशन वगैरे ठेवायचं का नाही? ठेवायचं चालते. की नाही? येस किंवा नो, मी पोल टाकेल. तुम्हीच सांगा ठेवायचं का नाही यस. ठेवायचं. येस, तू एकटा येस म्हण. आणि तू हे आता जाऊ दे, आता काय बोलणार, फॅमिली देखती. काय बोलू नका सर. नाही नाही, काही नाही बोलणार आता कोणाला. आपण आपण कशाला बोलू? प्रोटेस्ट होतात लगेच छोट्या मोठ्या गोष्टीवर. आपण कशाला बोलू? मला नाही माझ्या विरुद्ध कोणतं हे नाही करायचं. नाही नाही नाही. हा. आता अभ्यास ओमला करा. वाईट वाटते सर. हम्म, अभ्यास करा सगळ्यांनी. आता संपलं हे. कोणाकोणाचं टूलच संपतोय पायथन झालं की सगळं? असं कोण नाही ना? हम्म. ओम हो. हम्म, एसक्यूएल राहिलंय. अरे घेणार आहे की आपण सगळं एसक्यूएल. तुझा आता शिकतर कोर्स चालू झालाय, तू नको घाबरूस. ते होतं पायथॉन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सगळ्यांचं, काही काही जणांचं एसक्यूएल झालेलं आहे, काही काही जणांचं एक्सेल राहिलेलं आहे, काही काही जणांचं पॉवर बीआय राहिलेलं आहे, काही काही जणांचा पहिलाच टूल आहे. आणि अजून याच्यामध्ये अजून ऍड होतील, त्यांचं ऍडमिशन नवीन आहे पुढच्या वेळेस. ठीक आहे. हम्म. एपीआय वगैरे पायथॉन मध्ये आपण एपीआय यूज करू शकतो पायथॉन मध्ये डेटा लोड करण्यासाठी. डेटा लोड करण्यासाठी आपण एपीआयचा यूज, पण त्याच्यामध्ये मी यूआरएलचा यूज करतो, आपण लिंकचा यूज करतो. एपीआय इथं नाही यूज होत. एपीआय पुढे यूज होतो जेन मध्ये आणि एजंटिक मध्ये. तिकडे एपीआय यूज होतो, इकडे फक्त पाथ यूज होतात. ठीक आहे, डेटा फेच करण्यासाठी. वेब स्क्रॅपिंग मध्ये पण नाही. एपीआय म्हणजे काय, एक वेटर सारखं काम करतं. कशासारखं काम करतं? वेटर सारखं. त्याला तुम्ही ऑर्डर देता. ठीक आहे, जर का तुम्ही वेटरला ऑर्डर देता, मग वेटर त्याचे पैसे घेणार. बरोबर. मग 2 टाईपचे हॉटेल असतात. एक फ्रीचं पण असतं. मग तुम्ही जर का फ्री मध्ये खायला गेलाय, तर वेटरला ऑर्डर देताना पण कशी देता? एकदम की भाऊ माझी लवकर आण. ठीक आहे. हा, बरोबर. ठीक आहे, बट तुम्ही पैशावाल्याचे जर का पैसे पे करताय त्या वेटरला, तर तुम्ही त्याला रिक्वेस्ट करता का बाबा तुला आणायचंच आहे. ठीक आहे, काय म्हणता तुम्ही? आणायचंच आहे. पण तुम्हाला आता फ्री मध्ये गेलाय, तर पॉसिबिलिटी असू शकते फ्री मध्ये की तुम्ही जे आयटम मागताय तो म्हणू शकतो संपलाय.
ठीक आहे, म्हणू शकतो ना संपलंय. मग तुम्ही त्यासोबत आर्ग्यू करू शकता का? नाही करू शकत, कारण का ते फ्री वालं आहे. ठीक आहे. बट तुम्ही जर का आता पैसे पे करताय आणि त्याच्यानंतर वेटर म्हणतो की संपलंय, मग तुम्ही काय एक्सपेक्ट करताल? एकतर हा पैसे रिफंड करेल की त्याच्यापेक्षा वरचा आयटम देईल आपल्याला खायला. ठीक आहे, असंच एक्सपेक्ट करताल. ठीक आहे, म्हणजे हा, अरे हळू, इथं आवाज येतोय पूर्ण रे, असं वाटतं मी शिवाय देतोय तिथे. ठीक आहे, मग तुम्ही काहीतरी ऍक्शन घेता. ठीक आहे, मग ती ऍक्शन तुमच्यावरती कशी घेताल ते. ठीक आहे, पण सिम्पल. मग तुम्ही जिथं फ्री मध्ये घेताय आणि तिथं जर का तो म्हणला संपलाय आणि तुम्ही त्याला काय बोलला, तर त्याची टीमच येईल पूर्ण झारा वगैरे घेऊन. ठीक आहे, कढई बिढई घेऊन. ठीक आहे, एकदा मी तसं झालं होतं, एकदा लग्नामध्ये गेलो होतो, केटरिंग वाल्यांची पोरांची भांडणं चालू होते. आता सर एजेंटिक एआय आलं झालं का आपल्याकडे, आहे का आता? अरे झालं ना एजंटिक आहे, ओके, मग आजच शिकलो की आपण. हे काय होतं मग? आणि डिफरन्स काय आहे सर जेन एआय आणि एजेंटिक एआय मध्ये? हा? काय म्हणते? डिफरन्स काय आहे जेन एआय आणि एजेंटिक एआय मध्ये? ओके, जेएनए मध्ये आपण लॉक वापरलं, एजेंटिक मध्ये आय लॉक वापरलं. झालं, संपलं. जेन मध्ये एजेंटिक मध्ये फरक काय? अजून शिकायचंय आपल्याला, सांगतो फरक काय. हे बघा, दोन टाईपचे एआय असतात. ठीक आहे, एक असतात ते गोष्टी जनरेट करून देतात. काय करून देतात? जनरेट करून देतात. आपला चॅट जीपीटी जे पण आहे ते पण एक एजेंटिक टूलच आहे. ते कॉम्बिनेशन आहे जेन आणि एजेंटिकचं. जेमिनी पण जेन आणि एजेंटिकचं कॉम्बिनेशन आहे. बट काही काही आपण स्पेशल एआय जे यूज करतो, जसं की इमेज कन्वर्ट करणं असेल, इमेजचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करणं असेल. ठीक आहे, ते जे एआय आहेत, ठीक आहे, ते जनरेटिव्ह एआय आहेत. कोणते एआय? जनरेटिव्ह, जे की तुम्ही गॅमा वगैरे यूज करता. ते काय करतात? पीपीटी फक्त तयार करणं त्याचं काम आहे. मग ते जे एआय आहेत, पीडीएफ, पीपीटी, कॉन्टेंट वगैरे, व्हिडिओ वगैरे जनरेट करतात आहेत. ते जनरेटिव्ह एआय आहेत. बट एजेंटिक एआय मध्ये काय आहे की ते ऑटोमेशन पण परफॉर्म करतं. काय परफॉर्म करतं? ऑटोमेशन. त्याच्याकडे पूर्ण स्ट्रक्चर असतं, एक बॉडी असतं, ते पूर्ण डिसिजन घेताना एखाद्या गोष्टीला टोटल ऍक्सेस करतं. ते काय करतं? ते ऍक्सेस करतं आणि मग त्याच्यामध्ये टास्क पण परफॉर्म करतं जो तुम्ही सेट केलाय. बट तो टास्क परफॉर्म करताना ते ब्रेनचा यूज करतं, म्हणजे एलएलएम चा यूज करतं. एलएलएम जेन एआयचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे? जेन एआय. म्हणजे ते डिसिजन घेतं की कोणता टूल आपल्याला आता यूज होणार आहे. समजा तुम्ही स्मार्टफोन मध्ये, एकच मिनिट आहे, बंद होऊ दे मग सांगतो. हम्म. हा, नॉइज कॅन्सलेशन आहे नाही, तिथं बटन आहे बघ तिथं. ते दाबलं की आवाजच बंद होतो सगळा. हा, आता ऐका. जेन मध्ये आणि एजेंटिक मध्ये काय फरक आहे ते तर आता सांगितलं तुम्हाला. बट एजेंटिक का ऍडव्हान्स आहे? तुम्ही जर का त्याला चार ऑप्शन दिले, ते कॅमेराचं दिलाय. ठीक आहे, एक कॅल्क्युलेटरचा दिलाय. ठीक आहे, दोन ऑप्शन दिले असे समजा. ठीक आहे, तुम्हाला जर का फोटो काढायचा तर तो कॅल्क्युलेटर ओपन करणार आहे का? आणि तुम्ही जर कॅल्क्युलेटर ओपन करणार का फोटो काढायचं म्हटलं तर? नाही. कारण का तुमचा ब्रेन डिसिजन घेणार आहे की कोणता ऍप ओपन करायचा. तसं सेम एजंटिकडे ब्रेन नसतं. एजंटकडे काय नसतं? ब्रेन. मग तुम्ही प्रोव्हाइड करण्यासाठी जेन ची हेल्प घेता. कशाची हेल्प घेता? जेन आहे, कारण का त्याच्याकडे एक थिंकिंग प्रोसेस आहे. ठीक आहे, आणि एजंटिक काय? एक बॉडी आहे. काय आहे? बॉडी, ज्याला की ब्रेनची गरज आहे. ठीक आहे, असं समजा. ठीक आहे, बट हे सगळं जे होतं ते नंबर्स मध्ये होतं. कशामध्ये होतं? नंबर्स मध्ये. तुमचे ऑर्डर्स पण नंबर मध्ये जाते आणि डिलिव्हर पण नंबर वरती होते. बट तुम्हाला टेक्स्ट दाखवलं जातं फक्त. काय दाखवलं जातं? टेक्स्ट. मग त्यांचं कम्युनिकेशन कसं होतं तेच तुम्हाला शिकवायचं आहे. ठीक आहे, भरपूर ऍडव्हान्स आहे. त्याचे एरर बघताल तर, आता कालच आम्ही लास्ट एमसीपी तयार करत होतो. एमसीपी नंतर एक लोरा नावाचा आहे, तसं ऍडव्हान्स आहे. सगळ्यात लास्ट फायनल टॉपिक आहे. ठीक आहे, त्या टॉपिकचं मॉडेल ट्रेनिंग टायमिंग ह्याला विचारू. तन्मय, आपण जर का एखादा मॉडेल ट्रेन लावलं तर किती मिनिटमध्ये ट्रेन होतं? तरी पण आता आपण जेवढे ट्रेन केले त्याच्यामध्ये सेकंड मध्ये होतं. 2 ते 3 सेकंड. जर का तुम्ही एजंटिक म्हणजे जेन एआयला जर का ट्रेन करायला गेलाय, ठीक आहे, जेन एआयला ऑलरेडी ते प्री ट्रेन असतं. ऑलरेडी प्री ट्रेन असतं. तुम्ही जर का त्याला ट्रेन करायला गेले तर जवळपास बेसिक फक्त फाईल दिली ट्रेनिंगसाठी तरी त्याला 1.5 तास लागतो. किती तास लागतो? 1.5 तास. आणि रिअल वर्ल्ड मध्ये 6-6, 7-7, 8-8 दिवस लागतात किंवा महिना पण लागतो पूर्ण ट्रेनिंग प्रोसेसला. त्यासाठी तुमचं कम्प्युटर जो आहे तो 24 तास ऑन राहतो. मग त्या प्रोसेसमध्ये तुम्ही बंद नाही करू शकत त्याला. एवढं आता तुम्हाला दाखवतो. इथं प्रोसेस आहे बघा, त्याचे स्क्रीनशॉट्स आहेत इथे ग्रुपवरती, दाखवतो मी तुम्हाला. आता मला तेच चालू करायचंय. त्याच्यामुळे जेन एआय एजंटिक एआय शिकायचं असेल
तर पीसी पॉवरफुल असणं इम्पॉर्टंट असतं. इथे दिसतंय, हे तर काय नाही तुम्हाला सांगतो, इथे 189 फाईल ज्या आहेत त्या प्रोसेस करायच्या. त्याचे किती प्रोसेस झाल्यात? 35 प्रोसेस झाल्यात. ठीक आहे. माझ्या पण सेमच आहेत, कारण सेम डेटा सेट आम्ही यूज केलेला आहे. ठीक आहे. मग ह्याची प्रत्येक फाईल प्रोसेस व्हायला जवळपास 1 ते 1.5 मिनिट लागतो. ठीक आहे, किंवा 2 मिनिट लागतात, कधी कधी 3 मिनिट लागतात. फाईल साईज वरती आहे. आता हे IMDbचं आहे. कोणाचं आहे? IMDbचं आहे. युट्यूबवर रिव्ह्यू करतात, माहिती आहे तुम्हाला, मूवीजचे. मग युट्यूबरने पॉझिटिव्ह रिव्ह्यू केलाय का निगेटिव्ह रिव्ह्यू केलाय? आता एखादा जर का मी डायरेक्टर आहे, ठीक आहे, तर मी सगळ्यांचे रिव्ह्यू वॉच करत बसणार आहे का? ऍट ए टाइम जर का मूवी रिलीज झाली तर 100-200 रिव्ह्यू होतात. ठीक आहे. मग मला बघायचं की माझ्या मूवीसाठी किती पर्सेंटेज ऑफ रिव्ह्यू जे आहेत मूवीजचे ते पॉझिटिव्ह आलेत आणि किती पर्सेंट ऑफ निगेटिव्ह आलेत. मग AI असे स्मार्ट आहेत की ते काय करतात, स्क्रिप्ट असते प्रत्येकाला. काय असते? स्क्रिप्ट. तुम्ही बघा, सबटायटल्स वगैरे बघता. ठीक आहे. बट ते 100 जर का क्रिएटर व्हिडिओ बनवतात, जे टॉपचे आहेत ते सबटायटल ठेवणार. ठीक आहे. ज्यांना जास्त ऑडियन्स बघतीये ते काय करणार? सबटायटल्स ठेवणार. ठीक आहे. देन त्या सबटायटलला जे आहे ते डिकोड केलं जातं. काय केलं जातं? डिकोड केलं. पहिले इनकोड केलं जातं, मग डिकोड केलं जातं, आणि त्यांच्या रिव्ह्यू अनालिसिस वरून ठरवलं जातं. ठीक आहे. यांनी पॉझिटिव्ह बोललाय व्हिडिओमध्ये का निगेटिव्ह बोललाय, आणि किती पर्सेंट ऑफ पॉझिटिव्ह बोललाय, किती पर्सेंट ऑफ निगेटिव्ह बोललाय. ठीक आहे. मग जे ऍक्शन घेतात, ठीक आहे, ह्याच्यामध्ये टॉपचे काढतात. टॉपचे काढून त्यांचे जे व्हिडिओज आहेत, त्यांना पण जोर येतो एखादा काहीतरी इंटेन्स टॉपिक एक्सप्लेन करत असेल तर. हा, ते माझ्यापेक्षा इंटेन्स होतात. तर ते काय करतं, रिव्ह्यूची स्क्रिप्ट वाचतं. ठीक आहे. मग आपण मॅन्युअली मग त्याला वॉच करतो कधी, जेव्हा आपल्याला 100 मधनं 3 दिलेत काढून, आपला टाइम वाचतोय. का वाचतोय? कारण का आपण एक सॉफ्टवेअर रन करतोय. काय रन करतोय? सॉफ्टवेअर. आणि ते सॉफ्टवेअर कोणी बनवलंय? जे पण डेव्हलपर आहेत त्यांनी बनवलंय. समजलं आपलं काम काय? की त्यांना मग टॉप 3, मग त्याच्यावरती ऍक्शन घेतल्यावरती, मग टॉपच्या वरती ऍक्शन घेतल्यावरती छोटे तर घाबरूनच जातात लगेच. ठीक आहे. किंवा त्यांना पण पॉप्युलर व्हायचं असेल तर मग ते त्याच्यावर बनवतात अजून व्हिडिओ. ठीक आहे. पण ज्यांना जास्त ऑडियन्स बघतं त्यांच्यावरती मग ऍक्शन घेतल्या जाते, किंवा ते फक्त बघतात की किती पर्सेंट पॉझिटिव्ह रिव्ह्यू आले. जर का चांगली मूवी असेल तर त्यांना ह्या गोष्टींना फरक नाही पडत. ठीक आहे. जर का खराब मूवी असेल तर त्यांना फरक पडतो. ठीक आहे. समजलं? जसं की आता टॉक्सिक सोबत पण बघू शकता तुम्ही. ठीक आहे. मग बघतात, डायरेक्टर पण बघतात की जेव्हा रिलीज करायचंय, भरपूरचे असं वाटतं की तेवढे मोठे आहेत त्यांना काही फरक नाही पडत. फरक पडतो. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीने फरक पडतो. ठीक आहे. कारण का भरपूर मोठी इन्व्हेस्टमेंट लागलेले असतात. ठीक आहे. आपण IMDb वरती रेटिंग, भरपूर लोक असे आहेत जे IMDb रेटिंग बघून मूवी बघतात. ठीक आहे. IMDb रेटिंग जे आहे ते भरपूर ट्रस्ट करतात त्याच्यावरती. ठीक आहे. नाहीतर एवढी ती खराब असेल तर कोणती मूवीला हात पण नाही लावत. काय असे पण आहेत मूवी ज्याची रेटिंग 3च्या खाली गेली ना, ती मूवी कधीच बघत नाही कोण. कधीच. असे पण आहेत. ठीक आहे. आणि ते काय बोलतात व्हिडिओमध्ये हे खूप मॅटर करतं, कारण का ते बघून भरपूर लोक जाणार असतात. ठीक आहे. त्यांचं प्लॅन करणार असतात. कारण का आता तिकीट पण ज्या रेंजने वाढली आहे त्या रेंजने आपण म्हणतो की ऍटलिस्ट, कारण का असे पण युट्यूबर आहेत जे की स्पॉइलर वगैरे नाही देत, पण मूवी सांगतात की काय आहे मूवीमध्ये, बघण्यासारखं आहे का नाहीये. ठीक आहे. तुमचा वेस्ट ऑफ मनी आहे का नाहीये. जसं की तुम्ही बघू शकता, पुष्पाला चांगले रिव्ह्यू आले होते. ठीक आहे. मग थिएटरमध्ये पण एक्सपिरियन्स त्या लेवलचा होता. ठीक आहे. पण जर का किसी की भाई किसी की जान बघायला गेला असतं तुम्ही, तर जान निघून गेली असती. ठीक आहे. रिव्ह्यू बघायचे. ठीक आहे. मग जातात. ठीक आहे. तुम्ही पण इंस्टाच्या फीडवरती रील बघता मग जाता. ठीक आहे. त्या टाईप मध्ये मनी फॉलोज. ठीक आहे. मनी फॉलोज. भेटू नेक्स्ट लेक्चरला, एंड करू. मनी फॉलोज.